क्रिसमससाठी स्पेशल असा चॉकलेट केक मी बनवलेला आहे। नमस्कार, मी मयुरी। आम्ही दोघी सखी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। हे आहे त्याचे साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। बटर मिल्क बनवणार आहे, अर्धा कप दही आणि अर्धा कप दूध। झालं आपलं बटर मिल्क तयार। आता आपण एका बाउलमध्ये अर्धा कप तेल घेणार आहे। त्यानंतर इथे मी 1.5 कप साखर टाकलेली आहे। नंतर मी बटर मिल्क टाकणार आहे। इथे मला 1.5 कप बटर मिल्क लागलेला आहे। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करूयात। थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे। आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता साखर आता विरघळलेली आहे। आता आपल्याला ड्राय इंग्रेडिएंट्स जे आहे ते चाळून घ्यायचे आहे। 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यानंतर 1 कप कोको पावडर, त्यानंतर 1/4 टीस्पून मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। 1 टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलेली आहे। आता याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित हाताने पहिला मिक्स करून घ्यायचं। आता चाळून घेतलेलं आहे, सगळे साहित्य मी चाळून घेतलेले आहे, बघू शकता। तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता। बॅटर थोडं मला थिकनेस वाटतं आहे, बॅटर थिक वाटतं आहे। त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकणार आहे वरून। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपलं बॅटर जे आहे ते मस्त असं व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्या बॅटरला। आता यामध्ये मी 1 चमचा कॉफी पावडर टाकते आहे। थोडेसे चोको चिप्स घेतले आहे, ते मी टाकणार आहे। याच्याने केकचा जो टेस्ट आहे तो खूपच सुंदर येतो। तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बॅटर आपलं रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर मी एका केक टिनला तेल लावून बटर पेपर टाकलं होतं, त्यामध्ये आता आपल्याला सगळं बॅटर टाकायचं आहे। आता थोडंसं टॅप करून घेऊया, जेणेकरून जे बबल्स आहेत ते बाहेर निघून जातील। आता ड्रायफ्रुट्स टाकून मी ते व्यवस्थित असं सजवणार आहे। वरती ड्रायफ्रुट्स टाकले की खूपच सुंदर असा आपला केक दिसतो। बघू शकता मस्त असं दिसतं आहे बॅटर। आता आपल्याला कढईमध्ये मी 5 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवली होती। आता आपल्याला जो केक टिन आहे तो त्यामध्ये ठेवायचा आहे बेक करण्यासाठी। आता आपल्याला हे 35 मिनिटसाठी बेक करण्यासाठी ठेवायचं आहे। 35 मिनिट्स नंतर तुम्ही बघू शकता मस्त आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे। टूथपिक
टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करू शकतो. टूथपिक अशी क्लीन निघाली की आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा केक रेडी झालेला आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी सखी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.